आपल्या म्हणण्यानुसार माजी नगरसेवकांनी या भागाचा विकास केलेला नाहीये. जर कधी जनतेने आपल्याला कौल दिला तर आपण सर्वप्रथम कोणता विकास काम या ठिकाणी करणार? या प्रभागातले जे रस्ते, पाणी, गटर ह्या सगळ्या सुखसोयी हे लोकांना अतिशय सुंदर सुरेख पद्धतीने मिळेल. कुठल्याही ठिकाणी रस्त्याने गेलं तर तुम्हाला कचरा दिसणार नाही. पूर्ण रस्ता साफसुथरा करण्याचं काम आम्ही करू. कंटेनर मुक्त, कचराकुंडी मुक्त आम्ही आमचा प्रभाग करू. ताई, आपलं नाव काय, आपली ओळख सांगा आणि आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? आशा दिलीप जगताप. मिळाले तर नव्हते, मध्ये काय झालं माहिती नाही, पण 1-2 वेळा मिळालेले. आता आलेत का लाडक्या बहिणीचे नाही पैसे? आलेले. नाही का नाही आले? काय माहिती आता का नाही आले. आले नाही तर काय. ताई, आपण स्वतः या 22 प्रभागामधून उमेदवार आहात, तर आपण काय सांगाल? आपला काय एजेंडा आहे? आपण काय योजना घेऊन या प्रभागाच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहात? मैं इसके वास्ते उतरी कि मेरा बेटा 15-16 साल से इसके अंदर काम कर रहा हूँ, फिर कुछ भी ये नहीं, फिर यहाँ सब हर एक की कुछ भी अड़चन आती, या ऐसा हो गया वैसा हो गया, जुबेर भाई का है हमारे साथ आओ, मैं इसके वास्ते खड़ी. मावशीच्या म्हणण्यानुसार जुबेरबाई दिल्लीवाले हे मागील 25-30 वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे. त्या कार्यामुळे आज आई स्वतः मुलासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. आणि आपल्याकडून या भागातील लोकांकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? ये है कि अभी ये सब यहाँ के लोग अच्छे रहे और बालवाड़ी चलाने के, वो बालवाड़ी फिर से खुले, और जो भी इधर का है शौचालय है, गटर है, यानी हर कुछ भी छोटी छोटी समस्या यहाँ है. कोई आता नहीं, कोई भी कार्यकर्ता इधर आता नहीं, करके जाता नहीं, कुछ नहीं. ये सब हम लोग को देखना पड़ता. या भागातील ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहे, रस्ता असेल, ड्रेनेज असेल, पाण्याची समस्या असेल, या समस्या सोडवण्याकरता आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे आणि आपल्या मुलाला पाठिंबा देत आहे. मावशी, आपण काय सांगाल? मी हेच सांगणार की आमचं जुबेर सगळ्यावर ध्यान देतो. चांगला असतो, वाईट असतो, गरीब असतो, अमीर असतो, सगळ्यावर ध्यान देतो. आमचं आतापर्यंत त्यांनी वृद्ध महिलांसाठी काय केलंय का? हा करतो ना. काय केलंय? हे पेन्शनचं याचं त्याचं करतो ना. दिल्लीवाला कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी तुमच्यावर लक्ष दिलंय का? हा दिलं. काय दिलं त्यांनी तुम्हाला? असं ध्यान देत होता, धान्य मिळत होतं, ते देत होता लक्ष. अत्यावश्यक सेवा ज्या तुम्हाला लागत होत्या त्यांनी त्या पुरवल्या. हा पुरवल्या आम्हाला.